प्रत्येक अभंगातून महत्व वेगवेगळं मानलं गेलेला, पण आजचा 7वा दिवस आहे आणि आजच्या दिवशी फक्त मागणी मागायची. मागणी का मागायची? सप्ताह असतो 7 दिवसाचा दादासाहेब, सप्ताह 7 दिवसाचा. पहिल्या दिवसापासून तर आज लास्टचा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून जे कीर्तनाला हजेरी लावतात त्यांना 7व्या दिवशी मागण्याचा अधिकार असतो भगवंताकडे. जे पहिल्या दिवसापासून कीर्तनाला हजर असतात 7व्या दिवशी त्यांचा मागण्याचा अधिकार असतो. पण मागणी मागत असताना मागणारा सुद्धा तेवढा लायकीचा असावा, हुशार असावा. भगवंताकडे मागायचंय, भगवंताकडे मागायचंय, मग मागताना मागणारा हुशार असावा. इथं तर तुकोबाराय मागणी मागतायत आणि देणारा जगाचा मालक आहे, तो काय साधारण नाही आहे. पण देणारा सुद्धा तेवढा लेवलचा असला पाहिजे. इथं जगाचा मालक आहे. महाराज देताना सुद्धा मागणाराची जर लायकी चांगली असेल तर मित्राला सोन्याची नगरी दान करतो असा दाता येतो. तो काय साधा आणि सोपा नाही आहे. मित्राला सुद्धा दान करताना सोन्याची नगरी दान केलेली आहे. आणि खरं तर भाव ओळखतो. तो भाव जर चांगला असेल ना, भाव जर चांगला असेल तर तो द्यायला अजिबात कंटाळा करत नाही. फक्त तुमचा भाव सुद्धा असणं गरजेचं आहे. कारण तुकोबाराय त्यांचे अनुभव सांगतात ना, त्यांना लागूनच वागण्याचा प्रयत्न करायचा, थोडा बहुत का असे ना. आणि तो अनुभव आपण पण घेतोय. तो एक्झाम्पल म्हणून आपण सांगू शकतो आपल्या जीवनातला. तो देताना अजिबात हायगाय करत नाही. फक्त मागणाऱ्याची तेवढी लायकी असली पाहिजे, तेवढा नियमात असला पाहिजे. हा, पण आता सध्या काय झालं ना, विश्वास आणि भगवंतावरची श्रद्धा लोकांची राहिली नाही. महाराज, भगवंतावरचा विश्वास राहिला नाही, श्रद्धा राहिली नाही, म्हणून तर ही सगळी फसगत चाललेली. किती लोक लयाला चालले हो, किती लोक चुकीच्या मार्गाला चालले. मी आताच काल एक व्हिडिओ बघितला. एक 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय आणि कोणी दुसरा नाही या नात्याला काकाच लागतो, भावकीतला. भावाच्या पोरीवर बलात्कार करतोय, 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करतोय, 20-21 वर्षाचा पोरगा. महाराज कुठं चाललंय हो आपल्या हिंदू धर्म? काय दुसऱ्यांना बोलायचं? दुसऱ्यांना बोलून काय फायदा आहे? मी सुरुवातीला सांगितलं ना, कदाचित परक्यांवर विश्वास ठेवला तर चालतं. त्याला धोका दिल्याच्या नंतर आपल्याला एक विश्वास असतो, अरे धोका देणारच होता, तो परका होता. पण जेव्हा आपले विश्वासघात करतात ना, तेव्हा असं वाटतं की भाई विश्वास कोणावर करायचा. काकाने पुतणीवर बलात्कार करावा याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असू शकते? सोनगीर मध्ये घडलेली घटना आहे. हे कशामुळे होते माहितीये का? रवी किरण महाराज प्रत्येक गावामध्ये जाऊन पहिलं वाक्य असतं की भैया जीवन जगायचं असेल ना तर निर्व्यसनी जीवन जगा, मांस मच्छी खाऊ नका. काही लोक म्हणतात महाराज मांस मच्छी खाल्ल्यानं काय होतंय, त्याच्यानं तर सत्यानाश होतोय सगळा. पहिले लोक हे बसलेले बाबा आहेत, यांना कदाचित बसून विचारा, 1-2% वजा करा, पण 97-98% लोक असे आहेत मानलेली बहीण जरी ती रक्तातली नसेल, दुसऱ्या जातीची असेल, ज्या बहिणीला मानलं तर शेवटची रक्षाबंधनची साडी सुद्धा हेच घेतात, असे पहिले म्हातारे बसले. अरे जातीची नाही तरी सुद्धा तिला बहीण म्हणल्याच्या नंतर शेवटली बोयानी सुद्धा यायला जातच, असा बी ठिकाणणारा होतात ना आता. आणि आता काका डिग्रीवर बलात्कार कराय ना, यांमागे काय सत्यानाश माहितीये का? आपलं खानपेनच चांगलं नाही शे. आमच्या संतांचं सांगणं, जैसे खावे अन्न वैसे होई मन, जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी. हो, तुम्ही जे खाणार आहे ना ते विचार डोक्यामध्ये प्रवेश करतात आणि तसं माणसाची मानसिकता तयार होते. तुम्ही म्हणसान महाराज खानपेनवर काय शे? हो, विश्वासानं सांगेल, इथं बसलेले सगळे शेतकरी आहेत. आता प्रत्येकाच्या घरामध्ये बकरा कोंबडा राहत, तसंच मला सांगा नाही पाळतच होतील. गली आली मग ते अनुभव होईल ना. कोंबडीना जोडे तुम्ही 15, 20, 25 अंडा ठेवा, ती कमीत कमी 20 अंडा फोडस, पिलं 20 आहेत, 20च माहीत कमीत कमी 15 पिल्ला जगणार, 15 बच्चा वाचणार. आणि त्याच सामाई मला असा एखादा कोंबडा दाखाडा की हाई कोंबडी आणि मी एकच महिना फोडेल अंडा मना शेतस, मनीषी नाही म्हणी बहीण लागत भाऊ, असं कोणता कोंबडा विचार करत? समजा एक शेडी आली, एक बकरी, तिने 2 पिलं जन्माला दिला. एक आपलीकडे आवटच म्हणतास ना, काय म्हणतात सोनाकडे?
पाठ म्हणतस का? हा, पाठ आणि बोकड्या म्हणतस का? हा रे बोकड्या, ठीक आहे ना. पाठ आणि बोकड्या. आता मला सांगा, एकच मायने जन्माला घालेले, आपल्या डोळ्यासमोर चित्र म्हणे माया बहिणी बसलेत. मला थोडं स्पष्ट करी बोला ना आवडत. एकच बकरी पोटे 2 पिलं जन्मालेले, पण कोणती बकरीने कोणता बकराने हा विचार करेल का आम्ही एकच मायना लिहितो. यांच्यामध्ये नातं नाही. या ज्यांना काही कळतच नाही ते जर आपण खातोय तर आपल्या मनामध्ये अशी वासना नाही येणार, तर दुसरं काय भगवंता प्रतीचा प्रेम थोडी नाही येणार आहे. खानपेन चुकीचा म्हणून तर मनामध्ये वाईट विचार येतात महाराज. अरे संगत जर चुकीचे असले तरी माणसाचे विचार बदलतात. संगतीचा सुद्धा परिणाम होतो. तुम्ही डायरेक्ट खाई जात असते, मनावर काय परिणाम असते. हा, संगत जरी एखाद्या चोरट्याची केली ना, माणूस चोऱ्या करायला लागस. एकला करस का? एकटा माणूस चोऱ्या करस का? अजिबात नाही. काकाश्री दादासाहेब बरोबर आहे ना. एकटा माणूस चोऱ्या करत नाही. चोऱ्या करांसाठी कोणीतरी सपोर्टर रास. वैरे कुदरे मोडर मक्की मिरत पावते राहिनो, म्हणजे कोणीतरी सपोर्ट कराशिवाय एकला माणूस काहीच करत नाही. म्हणजे नीचले नीच भेट नका मग चुकी ना कामेवर. हा, म्हणून प्रत्येक गोष्ट खानपेनवर आहे. खानपेनवर संगत जर चुकीची असली की माणसाच्या मनात एवढे घाण विचार येतात महाराज. वाईटच जर काय राहिलं ते आपल्या मनावर काय परिणाम होईल सांगतो तुम्हाला अजून. हे संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी अब जाग रे, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, 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 प्रहलाद की बन प्रहलाद की बन प्रहलाद की संगतीचा परिणाम आहे. आणि इथं संत सांगतात भैया आमच्या नियमात जर वागलात ना तर भगवंताची प्राप्ती होते. पण आमचा नियम असा आहे, ही आवडी दिवस तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. संतांची शिकवण आहे, अंतःकरणापासून रात्रंदिवस जर नामचिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती होते. भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर तुमचा अधिकार होतो देवाकडे मागण्याचा. मागण्याचा अधिकार आहे, पण मागताना सुद्धा हुशारीनं मागितलं पाहिजे. मागताना हुशारीनं मागायचं. कारण मी एका ठिकाणी दृष्टांत सांगितला आणि आताही सांगायला आवडेल. एका ठिकाणी भगवंत प्रसन्न झाले, आंधळा भक्त आणि आंधळ्याला देव प्रसन्न झालेल्या. आंधळ्याला देव प्रसन्न व्हानंतर देवने सांगा म्हणे माग काय मागायचं असेल सुरदास. त्या आंधळ्यानं सांगितलं म्हणले देवा मागू का. देवानं सांगितलं मागू का म्हणजे तू काही यादी तयार करशील भाऊ. असं नाही, एका शब्दात माग. एका शब्दात. सुरदासने सांगितलं कोई बात नाही, एका शब्दात मागतो म्हणला. मग एका शब्दात मागणी मागितली. देवा एका शब्दात मागतो, मला बैलगाडा बी पाहिजे, वावर बी लेवाय जायला पाहिजे, बंगला बांधायचा जायला पाहिजे, त्या बंगलामा फ्रीज बी पाहिजे, कपडा धुवान मशीन वॉशिंग मशीन बी पाहिजे, घरमा थोडी घर चक्की बी पाहिजे. असं नाही, एका शब्दात. आंधळा होता पण मागण्याची हुशारी होती महाराज. त्या आंधळ्यानं सांगितलं भगवान एका शब्दात मागतो. म्हणले मागा. म्हणे जास्त काही नाही पाहिजे. मग मला माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचं. माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचं. आता ते का बरं एकच शब्द मग काय काय मागा ऐका बरं का ताई. फक्त नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय. भाऊ पहिले आंधळा सांगा लागली बेटी राहण्यात नाही. हा तेव्हा आंधळा ना कवटा बशी. धीरज भैया बरोबर आहे ना. सांगायला ना टाया बशी राहिला ना तेव्हा आंध्याना कवटाया बशी.
माते देवली वांदडानं लगीन करणं लगीन करीशनी पण त्याले पोरगा व्हायला पाहिजे. पोरगा व्हावानंतर त्या पोरगाला बी पोरगा व्हायला पाहिजे, म्हणजे वांद्याला नातू व्हायला पाहिजे आणि तो नातू राजा व्हायला पाहिजे आणि वयल राजा देखांसाठी वांद्याला डोया बी देवायला पाहिजे. कितलं मागितलं नाही एकच शब्द. मागणारा हुशार पाहिजे. हा, मागणारा हुशार असला का बरोबर मागतो, नाही ते बाकी नाही सुधरत नाही. काय मागवा असं. एक दिन राजा प्रसन्न होईना, प्रधानले म्हणे, प्रधान आपण शिकारीला चाललो, जो कोणी पहिला भेटेल ना तो मागेल त्याला ते दान करायचंय. पहिला एक शेतकरी आव टाकले राहता, प्रधान त्यांकडे या म्हणे, शेतकरी दादा आम्हाला राजा जाम खुश आहे, राजा तू जे मागशे ते देवाला तयार आहे. शेतकरी म्हणे खरंच म्हणे. हा. शेतकरी म्हणे हो तुम्हाला राजा जे मागतो ते देईन का म्हणे. हा काय नाही उगरतोय म्हणून डब्बा बिब्बा बटला येले, तमाकून पुडी बिला येले, फक्त चुनान पुडी विसरी जायला. देणारा कोण होता? देणारा राजा, पण मागणाऱ्याची अवकातच कमी पडली, लायकी कमी पडली मागणाऱ्याची. म्हणून मागणारा सुद्धा तेवढा लेवलचा असला पाहिजे. इथं देणारे भगवंत आणि मागणारे संत आहेत. तुकोबारायांचा संवाद आहे देवाशी. तुकोबारायांना बघून देवानं तुकोबारायांना स्वतःहून सांगितलं, तुकोबाराय काही मागायचं असेल तर मागा ना, काही मागायचं असेल तर मागा ना. तुकोबाराय म्हणे प्रत्येक वेळेस आल्याच्या नंतर तुझी मान खालते असते, भाऊ शांत पट रे. अरे ते जेम तेम पैसा लाईन बनायले रे, तू फुकट उपाट टाकशी रे आपा. आणि राहू दे वैराना धंदा होऊ दे रे. दाखलाय तो 2-3 वरीस न पोरे काय संधी राह, पण उगत मला छान लागली ही सारा रास. हा, आणि मी इथला चोरकी नजर नाही ना तात्या. मला मागे का किडा पाटत नाही तरी पुढे सांगू शकत, कारण मी पहिले ना गुड्या दखू. विठ्ठल विठ्ठल अधिकार होतो मागण्याचा, नाही का. देणारा भगवंत पण मागायला अधिकार. हो, पहिले जरी नियम न पालन करत तो मागू शकत. थोडक्यात छोटंसं उदाहरण देईल आणि पुढे सरकण्याचा प्रयत्न करेल. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला सांगितलं काहुधनी रोज तुम्हीच बाजारात जाता, रोज तुम्हीच बाजारात जातात म्हणले, उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही. बाई म्हणे का बरं, तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का. नवरा म्हणे ऐक ना, बाजार करणं इथलं सोपं नाही. पण बाई काय ऐके नाही, आणि जवळजवळ बाकी ना गावच नाही, बाया ऐकतीच नाही. दाट राहणे बाया चांगल्या फक्त. हा मला माहिती आहे ना, बाळराव म्हणा येणं जाणं बट्या माया बहिणी समजदार आहेत. आटे ना काहीच सांगावं नाही बहिणीच. आता ते कुठे 1 तास व्हायला, अजून 15-20 मिनिटं थांब नाही मला. बापरे माया विकलाच ना. मग 9 ते 11 कीर्तन आहे ना, 11 5 मिनिटं बाकी येतात. मी काय करू, मी गड आहे थोडी तांबाटी येईल. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला, म्हणले तुम्ही रोज बाजाराला जाता, मी नाही जाऊ शकत का. नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही. पण तुम्हाला सांगतो बरं का, माणूस किती मोठा असेल, गावात सरपंच होईल, आमदार होईल, लोकेशना न्याय करत होईल, पण घरमा बाईन पुढे अजिबात दखत नाही. प्रत्येक नाही. काय मत आहे तुमनं? मागे बसेल काका बाबा तरुण भाऊ, बरोबर आहे ना. हा, बाईना पुढे कोणच दखणं नाही. टोपीवाला बाबा अमन राणात भाऊ, आपला जीन्सवालाच ना अजिबात नंबर लागाव नाही. बाईस ना पुढे शानपणा चालत नाही. 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बाल हात, स्त्री हात आणि जोग हात, या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बाल हात कसा रास माहितीये का, नातून हात धरील बाबा तुम्ही दोतरवर संध्याकाळी फिरायला जा नातूले. किंवा एखादा माणूस आपल्या पोराला घेऊन संध्याकाळी नाईट ड्रेसवर निघाला आणि चालत असताना पोरगाने द्या दुकानावर चालली की पप्पा मला वेपरनी पुढे लिहिले. बाप सांगत बावड्या की जमा रुपया नाही, मी नाईट पॅन घाली लिहिले रे हो. पप्पा सांगत नको नार भाऊ पैसा नाहीत रे बावड्या की जमा लिहिले बरं बोल नाही मी लोही पडसू. तुम्हाला किसामा रुपया नाही तरी तुमले वेपरनी पुढे लीज देणे कावर माहिती का. दुकानदार ना भले पाय पडशात पण अव जर लोही पडणार ती इज्जत घालावा नशे आणि लवकर शांत व्हावं नाही. बाल हाट पोरगाना हाट तर तुमले पुरावणा पडस. बाल हाट स्त्री हाट, स्त्री हाट कसा रास माहितीये का. बाईनी जर नवराला सांगते ना मन माझी तब्येत करावी माल आज काही बी करीश नाही माहेर जाणं शे. मन वहिनीना फोन येलो होता. मन वहिनी सांग राहिनी ताई आईन त्याशी तब्येत करावी. आईन त्या सांग राहण्यात माय मन दिदी ना आत्म काहीतरी गोडदोड करीन खावाडी जाईना बरं वाटीन तोंडले. तुम्ही काही बी करा नाही लागा. नवरा बाहेर ते उन्हान गरमा बाईना असं तोंड उतरेल रास उतरेल नाही फुगेल रास उतरेल नाही म्हणता उतरेल म्हणजे असं आणि फुगेल म्हणजे
दोन प्रकार आहेत त्या मग. हा मग फुग्या नवरा बाहेर ते पिरिऊ नका तू वहिनी सांगा जाई पाणी लय पिल्या ना माठवर गल्लाच पडेल तुम्हाला का आतले काय काकण बांधे ओ बा पाणी ते नाही नुसतं ते नाही म्हणते काकू म्हण पिली सू मग तो सांगत घर माहिती होतो भारी वातावरण होतं इथलं स्ट्रिक वातावरण कसं काय होईना काय होईना तुले काय होईन माले मन मायनी तब्येत खराबी मन वहिनी ना कोण येईल होता मन वहिनी सांगरानी मन मायनी मनातनं काहीतरी खावानी इच्छा मला आज जा नाही नवरा सांगत तू 2-3 दिन जाऊ दे जेमतेम ते कपाशा कुठ राहणार तुझे चाल मजूर भेटत नाही जेमतेम मजूर भेटेल कपाशी याची आणि मग जा का बरं आजच जासू ना माणूस सांगत अरे मजूर भेटेले मजूर चांगला नाही शे जी मेनी मालकीन राहते पुढे जाणारे कडा मारते तू ठाय की बट तुम्हाकडे नाही करतात तसं जे आजही असे का मला कसं वाटणं फरक होई बा कारण तो दोंडायचा आणि दाट राहणार म्हटलं अंतर पडतास ना म्हणजे आमनाकडनी पद्धत वेगळी तुम्हाकडनी पद्धत वेगळी आमनाकडे कसं आहे ना माणसं मरेलवर शिलगावतो तुम्हाकडे म्हणजे जवळजवळ सारखंच आहे बा हा माले आज जाणशी माणूस म्हणे जेमते मजूर भेटेल टाकी बस बाई अजिबात ऐकत नाही संताप जेमते मजूर भेटेल रात 2-3 कान माती दिस तरी सुद्धा मन मायकू चढा वायसनी एकच सांगत बाळाला पैसा दे आणि तुमले देनास पडतस विलाज नाही बरोबर आहे की नाही देनास पडतस बाल आठवैया स्त्री आठवैया लास्ट अँड बेस्ट साधू जर तुमच्या दारात आला बालहाट स्त्रीहाट आणि जोगहाट जोगी जर तुमच्या दारात आला साधू जर तुमच्या दारात आला हो तर तो तुमच्याकडनं 10-20 रुपये 50 रुपये घेतल्याशिवाय जात नाही त्याने जर ठरवलं या गरमाई मला उपाडी देणार 50 तो उपाडी देस तुम्ही म्हणसान कस काय तर ऐका एक साधू महात्मा गल्लीतून भिक्षा मागत होता पेटीवाले साधू फिरायचे पहिले हे हरी ओम हरी ओम हरी ओम हरी ओम हा त्या साधू संदेश बी चांगला देत बरं संदेश पण चांगले द्यायचे हे ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देही माईचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही भाऊ रडतो भावासाठी मला पाठिंबा नाही बहीण रडते भावासाठी मला जोडी कोण घेई ते साधू महात्मा फिरत होता आणि फिरत असताना एक भाऊ ओट्यावर उभा होता त्याने देखील नाव साधू हिराणा आऊ साधू आपला पाहिजे काहीतरी मागेन मनीषीन तो साधू येवान पहिले आऊ भावाचा हात बांधून उभा राहिना साधू हिराणा आऊ इथला डोळ्यात आणि देखील राहणार त्या साधूकडे आऊ साधूनी फक्त म्हणे डोळ्याची खडी देखील निघ जावा पाहिजे पाहिजे इथला डोळ्यात आणि देखील राहणार साधू दारमा नाव डोळ्यात आणि देखील राहणार साधू इथला हुशार होता दारमा येताच त्याला सांगे भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा आता मला सांगा अहो कितला बी डोळ्यात आणला ना याला जर त्यांनी दिलदार म्हणले ना साधू बाबांनी ते याला नीज बनायला चालेल आता साधूनी सांग बुवा आणि तवय साधू बी खरा होता तवय ना साधू बी खानदानी होता आता मुकला स्वतःले ब्रह्मचारी म्हणतस पण त्या ओरिजिनल ब्रह्मचारी राहतच नाही मला प्रश्न आहे आज बी समाज साधू कोणले म्हणू बरं मला सांग कोणले म्हणू साधू ज्यांनी लग्न करेल नाही तो खरा बरोबर आहे ना ज्यांनी लगीन कर नाही तो खरा बरोबर आहे का अरे बाकी नसले भेटण्यातच नाही त्या मरायला आले त्यातले काय साधू म्हणतात त्या संसारीपेक्षा जास्त आनंद लेतच विठ्ठल ओरिजिनल जर साधू असेल तर संसारी लोकांची निंदा करत नाही आणि संसारी लोकांची निंदा करत असेल तर तो खानदानी साधूच नाही विकास भैया समजू द्या विठ्ठल साधू जर ओळखायचा असेल ना चित्रेची देखुनी कामी ना काम उपजे जयाची मना तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा साधू जर खरा असेल चित्रातील बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण झाली पाहिजे तो खानदानी साधू या ते दूध नेता ताकवर बी वागाटस विठ्ठल माणूस संसारी पर तो जर एक पत्नी एक वचनी एक वाणी प्रभू रामचंद्रांसारखा जर नियमात राहत असेल तर त्याच्या इतका मोठा साधू कोणताच नाहीये पर तो नियमात असावा
पत्नी तीच माझ्यासाठी सर्वस्व आहे असा म्हणणारा जर माणूस असेल तर त्याच्या इतका मोठा साधू जगात कोणी नसेल. साधू त्याले म्हणून बाकी नसले लग्न करेल नाही, लग्न करेल नाही मग बडा का साधू शेत का? अजिबात नाही. हा आणि आपलं काय चोरी दबी काम राहत नाही. आपला कीर्तन मग कमीत कमी लोक साधं साधं कीर्तन राहिलं तरी बी 10-20 मोबाईल असा समोर राहतात. आणि मी बोलान टाइमले फक्त तारतम्य राकेशने बोलत आणि जर उन्हाविषयी ते स्पष्ट बी करू शकत, ज्या बुकणारा जातात त्याचं उदाहरण बी देऊ शकत. विठ्ठल विठ्ठल